गोंदवले येथे हातभट्टी दारू निर्मितीसाठीचे 300 लिटर मुरवण नष्ट, एका विरोधात गुन्हा दाखल। दहिवडी पोलिसांनी गोंदवले बुद्रुक येथील कचरेवाडी परिसरात हातभट्टी दारू निर्मिती विरोधात धडक कारवाई करत अंदाजे 300 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले आणि या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गणपतराव खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक 30 मे रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास गोंदवले बुद्रुक येथील कचरेवाडी परिसरातील 10 बिघा नावाच्या शिवारात ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राजेंद्र जयसिंग शिरतोडे, वय वर्ष 45, राहणार गोंदवले बुद्रुक, तालुका माण, हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू तयार करण्याच्या उद्देशाने 2 लोखंडी बॅरलमध्ये सुमारे 300 लिटर आंबट आणि उग्रवासाचे रसायन मुरवण साठवून ठेवत होता। पोलिसांनी छापा टाकून हे रसायन ताब्यात घेतले। अंदाजे 6,000 रुपये किमतीचे हे मुरवण जागीच नष्ट करण्यात आले। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(क)65(फ) अन्वये गुन्हा क्रमांक 165/2026 दाखल करण्यात आला आहे। या कारवाईवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली। या आरोपीस BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार RP खाडे हे करत आहेत। दहिवडी पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधात कठोर संदेश दिला असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।